याच हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मनसे आणि भाजप यांच्यामध्ये पोस्टर वॉर रंगलाय। भाजपच्या बॅनरला मनसेनं पोस्टर लावूनच प्रत्युत्तर दिलेलं आहे। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, लक्षात ठेवा, असं या बॅनरवर म्हटलं गेलंय। मनसेनं मुंबईमध्ये मानखुर्दमध्ये ही बॅनरबाजी केली। आपण दृश्य बघतोय। सुरुवातीला शिवसेना भवनाच्या समोर मनसेनं बॅनरबाजी केली, त्याला भाजपनंच उत्तर दिलं, दादरमध्येच बॅनरबाजी केली आणि आता पुन्हा परत मानखुर्दमध्ये मनसेनं त्याला प्रत्युत्तर देत आणखी एक पोस्टर लावलेलं आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। रिद्धेश, हे जे बॅनर वॉर सध्या पाहायला मिळतंय, मनसे आपली भूमिका स्पष्ट करते, भाजपनं त्याला उत्तर दिलंय, आता पुन्हा परत मनसेकडून प्रत्युत्तर समोर येताना दिसतंय। नक्कीच आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी शाळेमध्ये हिंदी भाषा ही सक्ती व्हावी या संदर्भात जेव्हा जो संपूर्ण जी माहिती समोर सरकारकडून देण्यात आली होती, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली एकंदरीत आक्रमक होता आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर मुंबईतील विविध भागांमध्ये त्यांच्याकडून जी हिंदी सक्ती विरुद्ध जी बॅनरबाजी आहे ती करण्यात आली आणि त्याच्या विरुद्ध आता भाजपकडून देखील जे आहे ते अशाच बॅनर लावून हे प्रत्युत्तर देण्यात आलं। आपण जर पाहिलं तर सर्वप्रथम दादरमध्ये हे बॅनर लावण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता असाच काही बॅनर आपल्याला मानखुर्द परिसरामध्ये दिसून येत आहे। मानखुर्द परिसरामध्ये तिकडचे जे विभाग प्रमुख आहे खांडेकर, त्यांच्याकडून हा जगदीश खांडेकर त्यांच्याकडून हा जो बॅनर आहे तो लावण्यात आला आहे। त्यामध्ये देखील अनेक व्यंगात्मक करून त्यांच्याकडून जी टीका आहे ती करण्यात आली। कवितेच्या माध्यमातून त्यांच्याकडून ही टीका आहे जी करण्यात आली आहे। महत्त्वाचं म्हणजे एकंदरीत संपूर्ण मराठी विरुद्ध हिंदीच्या अनुषंगाने संपूर्ण जो बॅनर वॉर आहे तो सध्या तरी भाजप आणि मनसेमध्ये हा मुंबईमध्ये तो सुरू झालाय। महत्त्वाचं म्हणजे आता हा बॅनर मानखुर्दमध्ये लावण्यात पून्हा भाजपकडून त्यांना अशाच पद्धतीने बॅनर लावून उत्तर दिलं जातं की जाणार की नाही हे देखील पाहणं मात्र आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। रिद्धी जी, रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।